नमस्कार मंडळी, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. उन्हाळ्याला सुरुवात झाली की वाळवणीचे पदार्थ करण्यासाठी सर्व महिलांची लगबग सुरू होते. आज आपणही आपल्या किचनमध्ये वाळवणीचाच एक पदार्थ बनवणार आहोत. ते म्हणजे कवाळूचे सांडगे. हे कवाळीचे सांडगे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत असे होतात. त्याचबरोबर ते एकदम पांढरशुभ्र असेही होतात. चवीलाही एकदम छान असे हे सांडगे लागतात. कवाळू हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कवाळूमुळे वातपित्त कमी होतं. सांधेदुखीसाठी तर हा वरदानच आहे. एक ना अनेक असे कवाळूचे फायदे आहेत. मग या कवाळूचे आपण जर सांडगे बनवले तर याचे फायदे आपल्याला वर्षभर मिळतील. हे सांडगे उपवासाला चालतात. बनवायला तर एकदम सोपे आहेत. चला तर वेळ न घालवता वर्षभर टिकणाऱ्या उपवासाला चालणाऱ्या खुसखुशीत रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला तर कवाळूचे सांडगे करण्यासाठी आपल्याला शाबू लागणार आहे. या इथे मी अर्धा किलो शाबू घेतलेला आहे. आता यामध्ये मी पाणी घालून घेते आणि याला स्वच्छ धुवून घेते. याला आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. इथे मी शाबू 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. आता या धुतलेल्या शाबूमध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे. शाबूच्या वरती थोडं पाणी येईल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि शाबू आपल्याला छान भिजवून घ्यायचा आहे. या इथे तुम्ही बघू शकता मी शाबूच्या वरती अगदी पेरला थोडं कमी असेल एवढं पाणी यामध्ये घातलेलं आहे. इतपत पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि झाकण लावून हा शाबू आपल्याला 6 ते 7 तास छान भिजवून घ्यायचा आहे. पाणी घालून झालेलं आहे. आता यावरती मी झाकण ठेवते आणि हे शाबू रात्रभर छान भिजवून घेते. आज आपण कवाळूचे सांडगे घालणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक कवाळू घेतलेला आहे. हा कवाळू भोपळ्यासारखाच असतो. हा कवाळू आपल्याला थंडीमध्ये इझिली मिळतो. याला विंटर मेलनही म्हणतात. याला कुठे कवाळू म्हणतात, कुठे कोहळा म्हटलं जातं तर कुठे याला कुष्मांड म्हटलं जातं. आमच्याकडे याला कवाळू म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्यावेळी पण सांडगे घालण्यासाठी कवाळू बाजारातून आणतो त्यावेळी आपल्याला तो कवाळू एकदम कोवळा असा आणायचा नाही. थोडा निबार असा कवाळू आपल्याला आणायचा आहे. कोवळ्या कवाळूचे सांडगे चवीला एवढे छान लागत नाहीत. त्यामुळे आपल्याला निबारच कवाळू आणायचा आहे आणि त्याचे सांडगे घालायचे आहेत. आता या कवाळूचा वरचा भाग मी काढून घेते आणि याच्या फोडी करून घेते. या इथे मी सर्व फोडी करून घेतलेल्या आहेत. आता हा कवाळू मी किसणीने किसून घेते. कवाळूमध्ये खूप साऱ्या बिया असतात, तुम्ही बघू शकता. आपण ज्यावेळी कवाळू किसतो त्यावेळी यातील थोड्या बिया आपल्याला बाजूला काढायच्या आहेत. कारण जास्त बिया झाल्या तर सांडगे कचकच लागतात. पण थोडे बिया यामध्ये ठेवायचे आहेत. त्यामुळे सांडगेही चवीला खूप छान लागतात. आता हा सर्व कवाळू मी किसून घेते. या इथे मी सर्व कवाळू किसून घेतलेला आहे. पण इथे मी अर्धा किलोचं तुम्हाला सांडगे दाखवणार आहे. त्यामुळे मी इथे किस थोडाच घेतलेला आहे. आता हा शाबू मी रात्रभर छान भिजवून घेतलेला आहे. बोटाने अगदी छान मॅश होत आहे. आता हा शाबू आपण चमच्याच्या साहाय्याने पूर्णपणे मोकळा करून घेऊया. असा शाबू मोकळा करून घेतल्यामुळे आपण ज्यावेळी उकळत्या पाण्यामध्ये हा शाबू घालतो त्यावेळी आपल्याला घालण्यास सोपे होते. त्यामुळे आपल्याला सर्व शाबू असा चमच्याच्या साहाय्याने मोकळा करून घ्यायचा आहे. आता या अर्धा किलोसाठी मी इथे अर्धी वाटी किस घेतलेला आहे. शाबू या वाटीने मी पाऊण वाटीपेक्षा थोडं जास्त शाबू घेतलेलं होतं. त्याच वाटीने मी इथे अर्धा वाटी किस घेतलेला आहे. किसाचं प्रमाण थोडं कमी जास्त चालू शकतं, पण एकदम जास्त किस घालू नका. त्यामुळे सांडगे पांढरे शुभ्र होत नाहीत तर लाल होतात. आता हे तुम्हाला प्रमाण कळलंच असेल. आता याच वाटीने आपल्याला पाणीही मोजून घ्यायचं आहे. आता गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे. आता यामध्ये पाणी घालून घेऊया. आपल्याला शाबूच्या 5 पट पाणी घालायचं आहे. या इथे मी जेवढं शाबू घेतलेलं आहे त्याच्या 5 पट मी पाणी घालून घेत आहे. तुम्हीही घरातलं एखादं भांडं सेट करा आणि शाबूच्या 5 पट तुम्हीही पाणी घालू शकता. या इथे मी पाऊण वाटीपेक्षा थोडं जास्त या वाटीने माझा शाबू भरलेला होता. त्यामुळे तेवढंच मी या इथे पाणी घालून घेत आहे. फक्त आपल्याला शाबूच्या 5 पट पाणी घालायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता यावरती झाकण लावायचं आहे आणि याला छान उकळून घ्यायचं आहे. या इथे पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण यामध्ये 1 चमचा बारीक ठेचलेली मिरची घालून घेऊया. या इथे तुम्ही मिरचीच्या ऐवजी चिली फ्लेक्स घातला तरीही चालेल. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर या इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते.
या इथे मी खडे मीठ वापरलेलं आहे. तुम्ही बारीक मीठ वापरला तरीही चालेल, पण नेहमीच्या मीठापेक्षा आपल्याला या इथे थोडं मीठ कमी घालायचं आहे, कारण वाळवणीचे पदार्थ वाळवल्यानंतर थोडे खारट होतात. आता या इथे मी ओली हिंग गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती, ती यामध्ये घालून घेते. हिंगामुळे सांडगे चवीला खूप छान लागतात. आता यामध्ये जो आपण भिजवून घेतलेला शाबू आहे, तो सर्व शाबू यामध्ये घालून घेऊया. शाबू आपण मोकळा करून घेतलेला आहे, त्यामुळे आपल्याला घालण्यासही सोपं जात आहे. तुम्ही बघू शकता. आता एक रवी घ्यायचा आहे आणि याला एकसारखं हलवून शाबू ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे. फक्त याला एकसारखं हलवत असं शिजवून घ्यायचं आहे. जर हलवायचं थांबवलं तर शाबू तळाशी बसतो आणि तो चिकटला जातो. त्यामुळे आपल्याला एकसारखं हलवत हे 10 ते 15 मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे. या इथे 15 मिनटं झालेली आहेत आणि आपला शाबू ट्रान्सपरंट दिसत आहे. त्याचबरोबर हे मिश्रण थोडं घट्टही झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. हे मिश्रण आपल्याला शाबू पूर्णपणे ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता हे मी छान शिजवून घेतलेलं आहे. आता यामध्ये जो आपण कवाळूचा किस घेतलेला आहे, तो किस यामध्ये मी घालून घेते. कवाळूचं किस घालून झालं की याला रवीच्या साह्याने यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान एक उकळी काढून घ्यायची आहे. 5 ते 10 मिनटामध्ये याला छान उकळी येते. किस असल्यामुळे हे शिजायला जास्त वेळ लागत नाही. फक्त याला एक उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे. याला असं एकसारखं हलवतच उकळी काढून घ्यायची आहे. याला मी उकळी काढून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूचं बेल आयकॉनही दाबा, त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिला नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. बोलता बोलता हे छान उकळलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता याचे आपण सांडगे घालायला घेऊयात. या इथे मी एका छोट्या पातेल्यामध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी जिरे घालून घेते. जिरे आपल्याला सुरुवातीला घालायचे नाहीत, कारण आधीच जर जिरे घातले तर सांडग्यांचा कलर चेंज होतो. त्यामुळे आपल्याला शिजवल्यानंतरच यामध्ये जिरे घालायचे आहेत. जिरे घालणं एकदम ऑप्शनल आहे, पण जिऱ्यामुळे सांडग्यांना खूप छान चव येते. आता एक चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला असे सांडगे घालून घ्यायचे आहेत. सुरुवातीला जरी हे पातळ वाटत असलं तरी जसजसं वेळ जाईल तसतसं हे घट्ट होतं. आपले शाबू छान ट्रान्सपरंट असे झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. या इथे मी हे सर्व सांडगे याच पद्धतीने घालून घेते. जर तुम्हाला यापेक्षाही मिश्रण थोडं पातळ आहे असं वाटत असेल तर तुम्ही अजून थोडा वेळ हे शिजवून घेऊ शकता. जर कवाळूमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर हे शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. आता या पद्धतीने मी हे सर्व सांडगे घालून घेते. इथे मी सर्व सांडगे घालून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. आता हे सांडगे मी 2 ते 3 दिवस उन्हामध्ये छान वाळवून घेते. 3 दिवसानंतर तुम्ही बघू शकता हे आपले सांडगे तयार झालेले आहेत. एकदम ट्रान्सपरंट पांढरे शुभ्र असे आपले सांडगे तयार झालेले आहेत. एकदम कडकडीत उन्हामध्ये हे सांडगे आपल्याला 3 दिवस वाळवून घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे थोडं ऊन कमी असेल तर एका दुसरा दिवस जास्त मय हे सांडगे वाळवून घेऊ शकता. हे आपण वर्षभर ठेवणार आहोत, त्यामुळे आपल्याला हे छान सुकवून घ्यायचे आहेत. आता हे सांडगे मी तुम्हाला तळून दाखवते. त्यासाठी गॅसवरती मी आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी हे सांडगे घालून घेते आणि आलटून पालटून दोन्ही बाजूनी हे सांडगे मी छान तळून घेते. या इथे तुम्ही बघू शकता आपले सांडगे किती छान फुललेले आहेत. त्याचबरोबर ते पांढरे शुभ्रही झालेले आहेत. आता यातील सर्व तेल आपल्याला नितळून घ्यायचं आहे आणि हे सांडगे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. याच पद्धतीने मी अजून थोडे सांडगे तळून घेते. हे सांडगे उपवासालाही चालतात, त्यामुळे तुम्ही एकदा तरी हे सांडगे नक्की करून बघा. इथे मी थोडे सांडगे तळून घेतलेले आहेत. किती छान दिसत आहेत हे सांडगे, तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर हे खूप खुसखुशीतही झालेले आहेत. असे सांडगे तुम्हीही या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू अशाच एका कुरकुरीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय.